मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वंदे श्रीगुरुं दीनतारिणं। हरे कृष्ण। माफ करा, थोडासा उशीर झाला आज। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा, अध्याय 25 भक्तिमय सेवेचे महात्म्य, श्लोक नंबर 39 आणि 40। इमं लोकं तथैवामम् आत्मानम् उभयायिनम् आत्मानमनुयेचेह ये रायः पशवो गृहा विसृज्य सर्वानन्यांश्च मामेवं विश्वतो मुखम् भजन्त्यानन्या भक्त्या तान्मृत्योरतिपारये। इमं लोकं तथैवामम् आत्मानम् उभयायिनम् आत्मानं नुयेचेह ये रायः पशवो गृहा विसृज्य सर्वानन्यांश्च मामेवं विश्वतो मुखम् भजन्त्यानन्या भक्त्या तान्मृत्योरतिपारये। इमं लोकं तथैवामम् आत्मानम् उभयायिनम् आत्मानं नुयेचेह ये रायः पशवो गृहा विसृज्य सर्वानन्यांश्च मामेवं विश्वतो मुखम् भजन्त्यानन्या भक्त्या त्रान्मृत्योरतिपारये। इमं या लोकम जगामध्ये तथा त्याप्रमाणेच एव नक्कीच अमुम ते जग आत्मानं सूक्ष्म शरीर उभय दोहोंमध्ये आयिनम प्रवास करीत आत्मानं शरीर अणु या संबंधाने ये जे च सुद्धा इह या जगात ये जे रायः संपत्ती पशवः पशु इथे या अर्थाने वापरलाय की पाळीव पशु कॅटल्स। गृहाः घरे विसृज्य सोडून देतात सर्वान सर्व अन्यान इतर च आणि माम मला एवं अशा प्रकारे विश्वतः मुखम विश्वाचे सर्वव्यापी भगवंत
भजंती ते आराधना करतात अनन्यया अविचल भक्त्या भक्तिमय सेवेने तान त्यांना मृत्योः मृत्यूच्या अतिपारये मी पलीकडे घेऊन जातो. भाषांतर अखिल विश्व व्यापणाऱ्या भगवंतांची म्हणजेच माझी अटळ भक्ती मार्गाने आराधना करणारा भक्त ऍक्च्युली अटळ भक्तिमय सेवेच्या मार्गाने एनिवे स्वर्गादी ग्रहावर जाण्याची कामना पूर्णपणे सोडून देतो. तसेच संपत्ती, मुले बाळे, पशु, घर आणि देह आणि देहाशी संबंधित कोणतीही गोष्ट स्वतःकडे बाळगून या जगात सुखी होण्याच्या आशेचाही त्याग करतो. मी त्याला जन्म मृत्यूच्या पलीकडे घेऊन जातो. किती वेळा भगवंत प्रॉमिस करतात बघा. अखिल विश्व व्यापणाऱ्या भगवंतांची म्हणजेच माझी अटळ भक्तिमय सेवेच्या मार्गाद्वारे आराधना करणारा भक्त स्वर्ग आदी ग्रहांवर जाण्याची कामना पूर्णपणे सोडून देतो. तसेच संपत्ती, मुले बाळे, पशु, घर आणि देहाशी संबंधित कोणतीही गोष्ट स्वतःकडे बाळगून या जगात सुखी होण्याच्या आशेचाही त्याग करतो. मी त्याला जन्म मृत्यूच्या पलीकडे घेऊन जातो. आता हे कुठल्या दृष्टिकोनातून माहिती नाही, परंतु पशु तरी सोडलेला आहे आपण. इथे पशुचा अर्थ आहे गाई, बैल, म्हैशी, शेळ्या, घोडे, उंट, पाळीव पशु, कॅटल्स. मराठीत काय म्हणतात माहित नाही कॅटलला, कारण इंग्लिश मध्ये प्रभुपादांनी कॅटलच दिलेलं आहे. कोणाकोणाला जायचंय भगवंतांच्याकडे जन्म मृत्यूच्या पलीकडे? बऱ्याचदा हे श्लोक उलट्या दिशेने पण वाचल्यावरती आपल्यासाठी फायद्याचे असतात. उलट वाचतो मी शेवटच्या वाक्यापासून. भगवंत काय म्हणतात? मी त्याला जन्म मृत्यूच्या पलीकडे घेऊन जातो. कोणाला? ज्याने संपत्ती, मुले बाळे, घरातले पाळीव प्राणी, घर आणि शरीराशी संबंधित कोणत्याही गोष्टीमध्ये सुख घेण्याची आशा सोडून दिलेली आहे, त्याला मी जन्म मृत्यूच्या पलीकडे घेऊन जातो. जो स्वर्ग आदी ग्रहावर जाण्याची कामना त्याने पूर्णपणे सोडून दिलेली आहे. आणि आता हे सगळं सोडून दिले म्हटलं काहीतरी करायला पाहिजे. काय करतो? माझी अनन्य भावाने अटळ भक्तिमय सेवा करतो. त्याला मी जन्म मृत्यूच्या पलीकडे घेऊन जातो. ऐकायला खूप बरं वाटतंय. आणि बरेचसे आपले भक्त ऐकून सोडून देतात. म्हणून हे उलट वाचायचं. त्यालाच भगवंत जन्म मृत्यूच्या पलीकडे घेऊन जातात. नुसतंच आला तुम्ही आणि जप करायलाय म्हणजे घेऊन जात नाही. जपाप्रमाणे वागायला पण पाहिजे. याच गोष्टी भगवद्गीतेमध्ये देखील रिपीट केलेल्या आहेत. भगवद्गीतेतल्याच गोष्टी इथे रिपीट केलेल्या आहेत. भगवद्गीतेमध्ये एका ठिकाणी भगवंत डायरेक्टली सांगतात, अनासक्ती. कशाची अनासक्ती? गृहदारेषु, घर, मुलं बाळ यांची अनासक्ती. हेच भगवंतांच्याकडे जायचा मार्ग आहे. तात्पर्य, आजचा पण तात्पर्य मोठा आहे त्यामुळे पटकन वाचूया, आज ऑलरेडी उशीर झालाय.
या 2 श्लोकांमध्ये वर्णन केलेली अनन्य भक्तिमय सेवा म्हणजे मनुष्याने भगवंतांनाच आपले सर्वस्व मानून पूर्ण कृष्ण भावनेमध्ये अर्थात भक्तिपूर्ण कार्यांमध्ये संलग्न होणे होय. स्वर्गादीची आशा, घर, मुलं बाळ, संपत्ती, शरीराशी संबंधित म्हणजेच नातेवाईक, हे ते सगळ्यांपासून अनासक्ती, हे का दिलेलं आहे? कारण कम्प्लिटली पूर्णपणे आपल्याला भगवंतांच्या सेवेमध्ये लागायचंय, भक्तिपूर्ण कार्यामध्ये लागायचं. त्याला टॉपमोस्ट भक्ती म्हटली जाते. भले तुम्ही मनाने कितीही भगवंतांची भक्ती स्मरण करत असाल, परंतु आचरणामध्ये अजून हा बदल झाला नसेल तर त्याला भक्तिमय सेवा म्हणता येत नाही. अनन्य, अनन्य हा शब्द बऱ्याचदा भगवद्गीतेमध्ये येतो, या श्लोकामध्ये आला. ऍक्च्युली याचा सिंपल अर्थ आहे समजावून घ्यायला. अनन्य, अन्य काही नाही, अनन्य, फक्त भगवंत, भगवंतांची सेवा, त्याला म्हणायचं अनन्य. बऱ्याच जणांना वाटतं की मी मंदिरात गेल्यावर प्रभूजी मी दुसरा कुठलाही विचार करत नाही, मी अनन्य भावाने भगवंतांचं स्मरण करतो. हे 24 तास जेव्हा आपण करतो अनन्य भावाने, तेव्हा आपण भक्त होतो. भगवंत सर्व समावेशक असल्याने जर एखाद्याने अटल श्रद्धेने त्यांची आराधना केली तर त्याने आपोआपच इतर सर्व ऐश्वर्ये प्राप्त केल्यासारखी आणि इतर सर्व कर्तव्ये पार पाडल्यासारखीच आहेत. ज्या ऐश्वर्य आणि कर्तव्याच्या मागे आपण आज लागलेलो आहे. आपल्याला वाटतं की पैसा, संपत्ती, घर दार सगळं बनवणे, आपल्या पुढच्या पिढीसाठी बनवून ठेवून जाणे, हे आपलं कर्तव्य आहे. ऍक्च्युली हे कर्तव्य नाही आहे. आपण स्वतः पूर्णपणे भगवंतांना शरण जाणे आणि आपल्याशी संबंधित जे कोणी आहेत त्यांना पण पूर्णपणे भगवंतांच्या शरणामध्ये आणणे, हे आपलं खरं कर्तव्य आहे. ते जर होत नसेल तर आपण त्यांच्यामध्ये अडकलोय, ते आपल्यात अडकले नाहीत. भगवंत या ठिकाणी वचन देतात की ते आपल्या भक्तास जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे घेऊन जातात. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितले आहे की जो जन्म मृत्यूच्या पलीकडे जाऊ इच्छितो त्याने स्वतःकडे ऐहिक समृद्धी बाळगू नये. That's a strong statement. याचाच अर्थ असा आहे की मनुष्याने या जगात सुखी होण्याचा अथवा स्वर्ग लोकामध्ये उन्नत होण्याचा, तसेच भौतिक संपत्ती, मुले बाळे, पशुधन, घरे इत्यादी मिळवण्याचाही प्रयत्न करू नये. पशुधन, दॅट्स गुड वर्ड, चांगला शब्द वापरला. इट्स इंटरेस्टिंग. काल मी एक शॉर्ट बघत होतो. दुर्दैवाने शॉर्ट बनवण्याच्या नादात बघायला पण लागायला लागले. चांगलं होतं. आजकाल माझ्या शॉर्ट मध्ये युट्यूबला पण कळालं की मी काय बघतोय, त्यामुळे ते सिलेक्टिव्ह दाखवतं मला. साधू लोकांचे शॉर्ट्स येतात माझ्याकडे बघायला. मला वाटतं भक्ती विकास महाराजांना कोणीतरी एक व्यक्ती प्रश्न विचारत होता हिंदीमध्ये. भक्ती विकास महाराज खूप छान हिंदी बोलतात बरं का. तो म्हणाला की महाराज, सगळं सोडून भगवंतांना शरण जायचं आहे, मला कळतंय देखील, परंतु हे सगळं सोडायचं होत नाही. संपत्ती, मुलं बाळ सगळं सोडायचं होत नाही. काय करायचं, कसं करायचं? महाराजांनी खूप छान उत्तर दिलं, जे श्रील रूप गोस्वामी आपले प्रथम आचार्य 500 वर्षापूर्वी होऊन गेले, ते देखील हा सेम टू सेम उपदेश देतात की आपल्याला सोडायचं काहीच नाही आहे. आपल्याला हे जाणायचं आहे की हे सगळं मी जे धरून बसलंय ते भगवंतांच्या मालकीचं आहे आणि ते भगवंतांच्या सेवेमध्ये वापरलं पाहिजे. ही मेंटॅलिटी आपल्याकडे आली पाहिजे. दॅट इज प्रॅक्टिकल भक्ती. याला प्रॅक्टिकल भक्ती म्हणतात. युक्त वैराग्य म्हणतात. जो हा वैराग्य आहे, मला सगळं सोडून जायचं आहे, तो वैराग्य कलियुगामध्ये निषेध मानला गेलेला आहे. ऍक्च्युली मागच्या युगात पण निषेध मानला होता. अर्जुनाला सगळं सोडून जायचं होतं, परंतु भगवंतांनी सांगितलं सोडून जायचं नाहीये, सगळं माझ्यासाठी वापरायचंय, माझ्यासाठी करायचंय.
दॅट इज युक्त वैराग्य. जो सगळं सोडून कर्तव्याची जबाबदारी पण सोडून जातो त्याला म्हटलं जातं शास्त्रामध्ये फाल्गू वैराग्य. फाल्गू हा बेंगाली शब्द आहे, पण मराठीमध्ये सिमिलर शब्द आहे, फालतू वैराग्य. होईल. त्यामुळे येस, ही संपत्ती, हे घर, या सगळ्याची माझी अटॅचमेंट असली नसली पाहिजे. नो राग, नो आसक्ती. परंतु हे सगळं भगवंतांच्या मालकीचं आहे हे पूर्णपणे दृढ निश्चयाने जाणून घेऊन ते भगवंतांच्या सेवेमध्ये मला पूर्णपणे कसं वापरता येईल, हा भाव चेंज करणे म्हणजेच युक्त वैराग्य. ऋषिकेन, दॅट इज द वर्स, राईट? ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. नाही, युक्त वैराग्य उच्यते कुठल्या श्लोकात येते? एनिवे, रूप गोस्वामी सांगतात. तर आपल्याला बऱ्याचदा हे वाचल्यावरती असं वाटतं, शास्त्रामध्ये बऱ्याचदा दिलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये पण दिलेलं आहे की घरदार, मुलं बाळ, संपत्ती सगळं सोडलं पाहिजे. या सोडलं पाहिजे. ऍक्च्युली हा भाव सोडला पाहिजे, ही अटॅचमेंट सोडली पाहिजे. भगवंतांचं कार्य, भगवंतांची सेवा याला प्राधान्य द्यायला शिकलं पाहिजे हळूहळू. आपली संपत्ती, आपला वेळ, आपले स्किल्स, आपला शारीरिक श्रम, हे सगळं भगवंतांच्या सेवेमध्ये कसं वापरता येईल याचा विचार केला पाहिजे. शरीराशी अटॅचमेंट सोडायची म्हणजे काय, शरीराची काळजी घ्यायची नाही का? घ्यायची, परंतु कशासाठी? भगवंतांची सेवा करण्यासाठी. हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. त्यामुळे भक्ताला ऍक्च्युली या कशाचाच उपभोग घ्यायची इच्छा नसते. त्यामुळे साहजिकच भक्ताला स्वर्गात वगैरे जायची इच्छा नसते. आणि आता याचा चुकीचा अर्थ काही जण काढतात. तुमच्याकडे ऑलरेडी संपत्ती नसेलच, घरदार, मुलं बाळ नसतीलच, तर ते मिळवून मी भगवंतांच्या सेवेत वापरतो असा विचार करू नका. जे आहे ते भगवंतांच्या सेवेत वापरायचं आहे. ते मिळवण्यासाठी परत कुत्र्या मांजऱ्यासारखं आपल्याला वेळ घालवायचा नाहीये. नाही, मी भगवंतांसाठी मिळवतोय. काही लोक अमेरिकेत जनरली खूप मोठं घर बांधायची सवय असते लोकांना. खूप मोठं घरे असतात ऍक्च्युली. 4 बेडरूम, 3 हॉल, 2 किचन, 1 बेसमेंट, जिम, होम थिएटर, हे ते. आणि विचारल्यावर आपले भक्त लोक सांगतात, मी भगवंतांसाठी बांधतोय प्रभूजी, मी इथे सत्संग घेणार आहे. जे नसेल, हरे कृष्ण. हे बंद होते काय? बॅटरी संपली का काय? ओके. एनिवे, येतोय आवाज युट्यूबला आता. या सॉरी, लिंक तुटते सगळी. प्रभुपाद सांगत आहेत की या भौतिक जगामध्ये, भौतिक जीवनामध्ये 2 गोष्टी आपण करतो. एक तर म्हणजे या जीवनात कसं सुखी राहायचं आणि पुढचा जन्म सुखाचा कसा मिळेल. जे सत्वगुणी लोक असतात ते वरवरच्या ग्रह लोकांमध्ये जन्म घ्यायचा प्रयत्न करतात, कारण तिथे सुख जास्त आहे, त्यांना माहिती असतं. जे रजोगुणी असतात ते याच जगामध्ये इंद्रिय तृप्तीच्या मागे लागलेले असतात. जे तमोगुणी असतात त्यांना काम करायचं नसतं, काहीच करायचं नसतं. त्यांना पशुयोनीमध्ये किंवा पाताळ लोकांमध्ये जन्म मिळतो. परंतु जो भक्त असतो तो पुढच्या जन्माची चिंताच करत नाही. जसं काल वाचलं आपण, तो भगवत धामाची पण इच्छा करत नाही. का? कारण त्याला अनन्य म्हणजे अन्य कोणतीही अभिलाषा न ठेवता फक्त भक्तिमय सेवेची इच्छा असते. दॅट्स इट. तो भगवंतांना प्रार्थना करतो, हे भगवन, माझा जन्म कुठेही झाला तरी चालेल, पण मला भक्ताच्या घरात जन्म घेऊ द्या. मग तो अगदी मुंगीचा असला तरी चालेल, अगदी नरकामध्ये जन्म झाला तरी चालेल, मला तुमची सेवा कंटिन्युअसली पाहिजे. शुद्ध भक्त या भौतिक जगाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी भगवंतांकडे प्रार्थना करत नाही.
वस्तुतः आपण मुक्तीसाठी पात्र आहोत असा विचारच तो करत नाही. हे थोडंस अतिच होतंय. आपल्या पूर्वजन्माचा आणि वाईट कर्माचा विचार करून त्याला असे वाटते की खरे तर आपण नरकातच सर्वात गहन प्रदेशात जाण्यास पात्र आहोत. या जन्मात मी भक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे याचा अर्थ माझ्या पूर्वजन्मांमध्ये मी पूर्णपणे पवित्र होतो असा नाही. ते मुळीच शक्य नाही. आणि यास्तवच भक्ताला आपल्या वास्तविक स्थितीची सदैव जाणीव असते. त्याने भगवंतांजवळ पूर्ण शरणागती पत्करली असल्याने आणि त्याच्यावर भगवंतांची कृपा झाल्यामुळेच त्याचे दुःख कष्ट कमी होत असतात. याविषयी भगवद्गीता सांगते की मला शरण ये, मी तुझे सर्व प्रकारच्या पापांपासून रक्षण करीन. हीच भगवंताची कृपा होय. त्या श्लोकामध्ये श्रील प्रभुपाद हे पण सांगतात की हा जो भाव इथे सांगितलेला आहे यालाच दीन भाव किंवा हीन भाव म्हटला जातो. कार्पण्य भाव म्हटला जातो. हा हीन भाव जोपर्यंत आपल्यामध्ये उत्पन्न होत नाही तोपर्यंत आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकत नाही. की मी पापी आहे, मी पापी होतो, मी पापी आहे, माझ्या इतकं पाप आजपर्यंत कुणीच केलेलं नाही आहे, त्यामुळे भगवंतांना काय द्यायचं ते देऊ दे, मला आता पाप कर्म बंद करायचंय आणि भगवंतांच्या सेवेमध्ये लागायचंय. श्रील रूप गोस्वामी आपले प्रथम आचार्य भक्तिरसामृत सिंधू मध्ये सांगतात की भक्तीमध्ये पुढे जायची ही दोन मुख्य अंग आहेत, दोन पाय असल्यासारखे आहेत. पहिला म्हणजे अतिशय लोभी होणे. तुम्ही हसाल, लोभी होणे अतिशय कशासाठी? भगवंतांच्या सेवेसाठी लोभी होणे. मला सेवा पाहिजे, मला अजून पाहिजे, नाही ही पण मीच करतो प्रभूजी, ही पण मीच करतो. भक्ती रूप गोस्वामी सांगतात भगवंतांच्या भक्तांच्या सेवेसाठी लोभी होणे, लालसा निर्माण होणे. आणि दुसरा पाय किंवा दुसरा अंग असतो तो म्हणजे दीनहीन असल्याची भावना आपल्या मनामध्ये असणे. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर विशेष करून जो कलियुगामध्ये जन्म घेतलाय ज्याने, मग तो आता या जन्मामध्ये कितीही स्वभावाने चांगला असू दे, तो महाभयानक अति महाभयानक पापी होता, म्हणूनच त्याला कलियुगात जन्म दिलेला आहे. तो जर दुसऱ्या तांदळासारखा असता, जर कुठेतरी सत्वयुगात जन्म घेतला असता, तिथून भक्ती करून भगवत धामात गेला असता. ज्या अर्थाने आपण कलियुगात जन्म घेतलाय त्या अर्थाने आपण मागच्या जन्मामध्ये, त्याच्या मागच्या जन्मामध्ये महाभयानक पाप केले. आणि हा हीन भाव, हा कार्पण्य भाव आल्याशिवाय ऍक्च्युली आपण भगवंतांना शरण जाऊ शकत नाही. हा कार्पण्य भाव, हीन भाव नसणे म्हणजेच काय? अहंकार असणे. तर 6 प्रकारचे भाव किंवा विधी श्रीला सनातन गोस्वामी सांगतात जे भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. एकदा रिपीट करूया कारण इथे आलंय म्हणून महत्वाचं आहे. कुठले कुठले कोणाला माहितीये? बघूया कोणाला माहितीये, एखाद दुसरं तरी. सहा प्रकारचे षडविधा शरणागती. श्लोकाचे शेवटचे 2 शब्द सांगतो. षडविधा म्हणजे हे 6 विधी आहेत शरण जाण्याच्या. ओके, पहिले 2 तर तुम्हाला पाठ आहेत पण तो आठवत नाहीत. अनुकूलस्य संकल्पम, प्रतिकूलस्य वर्जनम. भगवंतांच्या भक्तिमय सेवेसाठी जे अनुकूल आहे ते लगेच घेतलं पाहिजे, जे प्रतिकूल आहे ते लगेच सोडून दिलं पाहिजे. याला म्हणतात भगवंतांना शरण जाणे. नसे हे जर तुम्ही करत नसाल तर अजून कुठे शरण घ्याल? हे माहिती आहे भगवंतांना शरण जाण्यासाठी, भगवंतांची सेवा करण्यासाठी चांगलं नाही आहे, तरी पण तेच दिवसभर करत असतो आपण. या 2 गोष्टी कटाक्षाने जो करतो तो भगवंतांना शरण जातो. पुढे काय सांगितलंय? हा, आता आठवायला लागलं. रक्षास्थिती विश्वासो गोतृप्ते वर्णम तथा. भगवंत माझं रक्षण करतील याच्यावरती पूर्ण विश्वास असणे, याला म्हणतात शरणागती. भगवंत माझ्या सगळ्या गरजा पुरवतील याच्यावरती पण पूर्ण विश्वास असणे, याला म्हणतात गोतृप्ते वर्णम तथा. गोतृप्ते म्हणजे माझी इंद्रिय तृप्ती तेच करतील. पूर्णपणे भगवंतांवर अवलंबून राहायला शिकणे, डिपेंडेंट बनणे. आणि मग जो पुढचे 2 काय आहेत?
आत्मनिरपेक्ष कार्पण्य. आत्मनिक्षेपम, निरपेक्षम नाही, निक्षेपम, आत्मनिक्षेपम आणि कार्पण्य. तर हा जो शेवटचा कार्पण्य आहे तो इथे समजावून सांगितलेला आहे. कार्पण्य म्हणजे हीन भाव, मी पापी आहे होतो याची जाणीव असणारा भाव असला पाहिजे, मग आपण शरण जाऊ शकतो. आणि आत्मनिक्षेप म्हणजे काय? स्वतःला भगवंतांकडे टाकून देणे. आत्मसमर्पणापेक्षाही पुढची स्टेज असते आत्मनिक्षेप. भगवंतांनी नाही म्हटलं तरी टाकून देणे. जसं आपण बालाजीला, पंढरपूरला वगैरे लाईन मध्ये राहिल्यावरती तुळशीची माळ, फुलं टाकून देतो की नाही, घ्यायचं तर घ्या, मी आता तुमच्यासाठीच आणले. तसं आपण स्वतःला पण टाकून दिलं पाहिजे. घ्यायचं तर घ्या, नाहीतर काय करायचं ते करा. आपल्याकडे चॉईस नाही आहे, भगवंतांकडे चॉईस आहे. कालच कुठेतरी ऐकत होतो मी, भगवंतांकडे चॉईस आहे आपल्याला ऍक्सेप्ट करायचं का रिजेक्ट करायचं का. आपल्याकडे चॉईस नाही आहे, आपण टाकून द्यायचंय पूर्ण. त्याला आत्मनिक्षेप म्हणतात. तर हे 6 गोष्टी जो करतो तो भगवंतांना शरण येतो. आणि मग भगवंत म्हणतात, मला शरण ये, मी तुझ्या सर्व प्रकारच्या पाप कर्मांपासून रक्षण करेन. तुझ्या आधीच्या पापांचं पण मी बघून घेईन, तू काळजी करू नको, फक्त मला शरण ये. सगळं सोडून दे, मला शरण ये. सगळं 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 सोडून ये. भगवंत म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य. जे काही तुझी कल्पना आहे धर्माची, अध्यात्माची, कर्तव्याची, सगळं सोडून दे, फक्त मला शरण ये. हीच भगवंतांची कृपा होय. असं प्रॉमिस कोण करतो? ही प्रॉमिस, हे वचन म्हणजेच भगवंतांची कृपा आहे. तथापि याचा अर्थ ज्याने भगवंतांच्या चरण कमलांची शरणागती पत्करली आहे त्याने आपल्या पूर्वजन्मी मुळीच कुकर्म केलेलेच नाही असं नाही. नाहीतर मग भगवंतांना शरण गेलेल्यांमध्ये एक वेगळाच अहंकार असतो. मी वरिष्ठ भक्त आहे, मी तुमच्यापेक्षा जास्त भगवंतांना शरण गेलेलं आहे. पण इथे सगळेच पापी आहेत. विशेष करून कलियुगामध्ये ग्राफ जर काढायचा ठरवला, तुमचे पाप किती आणि माझे पाप किती, ऍक्च्युली हे ग्राफ एवढे मोठे आहेत की लांबून बघितल्यावर त्यातला फरक कोणालाच कळणार नाही. मिलियन्स ट्रिलियन्स पाप करून आपण इथे आलेलो आहे. मग एखाद दुसरं कमी जास्त त्यातलं झालं तर काय फरक पडतो? आपण सगळे एकाच माळेतले मणी आहे. भक्ताची सदैव अशी प्रार्थना असते की मी केलेल्या दुष्कृत्यांमुळे माझा पुन्हा पुन्हा जन्म हो, पण मला तुमच्या सेवेचे विस्मरण होऊ नये, हीच माझी तुमच्या चरणाशी एकमेव प्रार्थना आहे. हे ज्याला कळालेलं असतं. मम जन्मनी जन्मनीश्वरे भवतात भक्तीर अहेतुकी त्वयी. तुमची अहेतुकी सेवा मिळावी जन्मोजन्मी, हीच माझी प्रार्थना आहे. चैतन्य महाप्रभू म्हणतात. आता ज्या अर्थी ते जन्मोजन्मी म्हणतात त्या अर्थी ते म्हणतात की मला मुक्त व्हायचं नाहीये, जन्म मिळू देत, अजून जन्म मृत्यू किती पण येऊ देत, मला तुमची सेवा मात्र कायमची द्या. भक्तामध्ये तितके मानसिक बळ असते आणि म्हणून तो भगवंतांना म्हणतो, माझा वारंवार जन्म हो, परंतु माझा असा जन्म तुमच्या शुद्ध भक्तांच्या घरीच हो, म्हणजे मला प्रगती करण्याची संधी मिळू शकेल. प्रभुपाद नेहमी सांगतात, आपले पूर्वाचार्य रूप गोस्वामी देखील सांगतात की जो उत्तम अधिकारी असतो, सर्वश्रेष्ठ भक्त, तो एकच विचार करत असतो की सगळे भगवंतांची सेवा करतायत, मीच करत नाही. ही भावना त्याच्यामध्ये कायम असते आणि तोच उत्तम अधिकारी असतो. किती विचित्र आहे बघा ऐकायला पण. तर हीच नम्र भावना आहे, हीच हीन भावना, कार्पण्य भावना आहे. शुद्ध भक्त पुढील जन्मात आपली उन्नती व्हावी याविषयी उत्सुक नसतो. म्हणजे पुढच्या जन्मात मला स्वर्गलोक मिळावं, ब्रह्मलोक मिळावं, अजिबात इच्छा नसते त्याची. त्याने अशा प्रकारची आशा कधीच त्यागलेली असते. एक गृहस्थाश्रमी किंवा अगदी एक पशु असा कोणत्याही प्रकारचा जन्म मनुष्याला मिळो, त्याला काही मुले, काही उत्पन्नाची साधने, काही संपत्ती स्वतःकडे ठेवावीच लागते. पण भक्ताला तितक्या गोष्टीही आपल्याकडे बाळगण्याची उत्सुकता नसते. भगवंतांच्या कृपेने जे काही प्राप्त करता येण्यासारखे आहे तितक्यावरच तो समाधानी असतो. तो आपला सामाजिक दर्जा किंवा आपल्या मुलांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यावरही आसक्त नसतो.
परवा एक ब्राह्मण दीक्षित भक्त आलेले आमच्या घरी. त्यांना आश्चर्य वाटलं आम्ही आमच्या मुलांना शाळेत घातलं नाही. ते म्हणाले की माझा एकच मुलगा आहे, मला त्याला सरकारी नोकरीमध्ये कुठल्या तरी मोठ्या हुद्द्यावरती जाण्यापुरतं शिकवायचं आहे बस, मग तो भक्त झाला तरी चालेल. हे दोन्ही नावेत पाय ठेवण्यासारखं आहे. कारण भक्ताला हे परफेक्टली कळालेलं असतं की हे जगच माझ्यासाठी नाही आहे, हे दुःखालय आहे. या भौतिक जगाची किळस आल्याशिवाय भक्तीमध्ये आपण प्रगती करू शकत नाही. मग कुठला सामाजिक दर्जा आणि कुठली संपत्ती आणि कुठलं काय. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, तो कोणत्याही कार्याकडे दुर्लक्ष करत नाही, तो कर्तव्यदक्ष असतो. एनिवे, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, वर्णाश्रमामध्ये गृहस्थ आश्रमी यांचे काही कर्तव्य दिलेले आहेत. गृहस्थाने दान दिलं पाहिजे. ऑफकोर्स मग दान दिलं पाहिजे म्हटलं त्याच्याकडे दान द्यायला काहीतरी असलं पण पाहिजे. बाकीचे जे आश्रम असतात, ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यास, हे तर पूर्णपणे सोडून दिलेले असतात. गृहस्थाला काहीतरी काम करावं लागतं. ऑफकोर्स त्याला मुलं बाळ असतात, घर असतं, त्यामुळे पण करावं लागतं. मग बऱ्याच लोकांना असं वाटतं, कारण त्यांनी भागवतम वाचलेलं नसतं, त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की गृहस्थ म्हणजे त्याला पैसे कमवायची परवानगी आहे. आणि मग या परवानगीच्या खाली आपण जरा अतिच कमवायला लागतो, अति संग्रह करायला लागतो. अति कमवणे डेंजरस नाहीये, अति संग्रह करणे डेंजरस आहे. संग्रह करणे म्हणजे तिथे आली लालसा. तर आश्चर्य कशाचं वाटेल की भागवतम मध्ये 7व्या स्कंदाच्या 11व्या अध्यायापासून ते 15व्या अध्यायापर्यंत वर्णाश्रम डिटेल मध्ये नारद मुनी सांगतात, अगदी डिटेल मध्ये. भगवद्गीतेमध्ये 2-2 श्लोक आहेत फक्त, भागवतम मध्ये एक अध्याय आहे. तर गृहस्थ आश्रमियांसाठी एक अख्खा अध्याय आहे. आपण सगळे गृहस्थ आश्रमी आहेत, हो की नाही? होपफुली सगळे आपण हे अध्याय 100% वाचले पाहिजेत. 11 ते 15, विशेष करून 15वा जो गृहस्थ आश्रमियांसाठी. तर या 15व्या अध्यायाच्या 15व्या श्लोकामध्ये नारद मुनी सांगतात की गृहस्थ आश्रमियाचा पैसे कमवण्याचा किंवा घरदार चालवण्याचा काम करण्याची जी भावना असते ती कशी असली पाहिजे. कसं सांगतात नारद मुनी? एखाद्या अजगर सापाप्रमाणे असलं पाहिजे. शांतपणे पडून राहायचं, जे भगवंतांनी दिलेलं आहे तेवढं खायचं, विनाकारण धडपडत बसायचं नाही मिळवण्यासाठी. अजगर साप जो असतो शांत पडलेला असतो. एखादा ससा दिसला पटकन खातो, 8 दिवस पुरते त्याला. 8 दिवस तो अजिबात प्रयत्न करत नाही परत काही मिळवायचं. त्या अजगर सापाची प्रवृत्ती असते. तिथे उदाहरण तसंच दिलेलं आहे. आणि त्या श्लोकामध्ये बरं का, प्रभुपाद पण नाही, श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की अगदी आपल्या आर्थिक सुधारण्यासाठी आणि आपली उपजीविका चालवण्यासाठी देखील मनुष्याने जादा अति काम करण्याची गरज नाही. अमेझिंग. तो श्लोक मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलो होतो माझ्या आयुष्यामध्ये, मला आश्चर्याचा धक्का बसला होता ऍक्च्युली. कारण मला वाटत होतं की माझ्या इतकं वर्णाश्रम कोणालाच कळत नाही, कारण मी अशा गुरूंना पकडलंय ज्यांना वर्णाश्रमामध्ये इंटरेस्ट आहे. जेव्हा तो श्लोक वाचला, वाट अमेझिंग. ऑफकोर्स याचा अर्थ असाही नाही की आपण उपाशी तापाशी आरोग्याची काळजी न करता कसंही राहायचंय. भगवंतांची सेवा करायची म्हटल्यावरती त्याच्यासाठी धष्टपुष्ट तर राहिलंच पाहिजे, खाल्लं पाहिजे व्यवस्थित. परंतु मगाशी जसं मी म्हणालो, या सगळ्या उपजीविकेच्या कार्यक्रमातून कधी आपला स्विच अतिसंग्रहाचा ऑन होतो ते आपल्याला पण कळत नाही. कारण अतिसंग्रहाची डेफिनेशनच प्रत्येकासाठी वेगवेगळी आहे. कोणासाठी डब्यामध्ये 100 रुपये असणे हे अतिसंग्रह आहे, कोणासाठी बँक बॅलन्स 2 करोडचा असणे हे अति आहे, तर कोणासाठी ते पण नॉर्मल आहे, 2 अब्जची प्रॉपर्टी असणे हे अति आहे. त्यामुळे हे ठरवणार कोण?
म्हणून शास्त्रात भागवतामध्ये अगदी सुरुवातीलाच सांगितलंय, हे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी जेवढं लागतं तेवढंच कमवलं पाहिजे माणसाने. त्याचा पण उपयोग कशासाठी? भगवंतांच्या सेवेमध्ये करण्यासाठी. बस. याच्या व्यतिरिक्त जो अति धडपडत असतो, हातपाय मारत असतो, तो भौतिक जीवनामध्ये 100%, 108% अडकतो. मग तुम्ही वर भक्तीचा कितीही आव्हान. आपले बरेचसे भक्त मग, मी जप करतो, मी इतके देणगी दिलेले आहे, मी मंदिर बांधत आहे, वगैरे वगैरे चालू असत. नो यूज. भाव महत्वाचे असतात. प्रभुपाद अगदी प्रॅक्टिकली सांगतात, सामाजिक दर्जा आणि आपल्या मुलांचा शैक्षणिक दर्जा वाढवायचा पण तो चिंता करत नाही. शैक्षणिक दर्जाचं तर काय ठेवलेलंच नाही आजकाल. नॉर्मल माणसाला पण कळायला लागले आजकालच्या शैक्षणिक दर्जा म्हणजे सगळा फालतू पण आहे. भक्तांना अजून कळेना झाले, दुर्दैवाची गोष्ट. तो कोणत्याही कार्याकडे दुर्लक्ष करत नाही, तो कर्तव्यदक्ष असतो. ह्याचा अर्थ असा पण काढायचा नाही की तो आळशी असतो, जसं अर्जुनाला सगळं सोडून जायचंय. नाही, कर्तव्य केलं पाहिजे. कर्तव्य म्हणजेच भगवंतांची सेवा. पण क्षणभंगूर गृहस्थाश्रमी किंवा सामाजिक जीवनाच्या उद्धारासाठी तो अधिक वेळ व्यर्थ दौडत नाही. तो पूर्णतः भगवंतांच्या सेवेमध्ये रममान होतो. अगदी गृहस्थाश्रमी देखील पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये असू शकतो. हे शिकायचं असेल तर या, तुम्हाला आम्ही शिकवतो वर्णाश्रमामध्ये. बऱ्याच जणांना वाटतं की गृहस्थाश्रमी पूर्णपणे भगवंतांच्या सेवेत असू शकत नाही. भगवंतांनी बनवलंय हे 4 वर्ण आणि 4 आश्रम. याच्यामध्ये आपण चुका केल्या. भगवंत परफेक्ट बनवले हे सिस्टीम. ऍक्च्युअली अगदी गृहस्थाश्रमी देखील पूर्णपणे भगवंतांची सेवा करू शकतो. आणि इतर कार्यांसाठी अगदी अत्यावश्यक इतकाच वेळ माणूस काढतो. याला शास्त्रामध्ये म्हटलं जातं यथार्हम उपयुंजतः. असा अनन्य भक्त या जीवनात अथवा पुढील जीवनात काय घडणार आहे याची काहीच पर्वा करत नाही. कारण त्याला 100% माहिती असतं भगवंतांची सेवा जिथे आहे तिथेच भगवान आहेत. मग तो हा जन्म मिळो, पुढचा जन्म असो, मग तो नरकात जन्म असो, इथे जन्म असो, तो अगदी कुटुंब, मुले बाळे आणि समाजाचीही पर्वा करीत नाही. तो कृष्ण भावना भवित होऊन पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये रत होतो. भगवद्गीतेमध्ये असे म्हटले आहे की भक्ताला ज्ञात नसतानाच भगवंत अशी योजना करतात की त्यामुळे भक्ताने देहत्याग केल्यानंतर त्वरितच तो दिव्य धामामध्ये स्थलांतरित होतो. मागचे 2-3 दिवस पण आपण वाचत आहोत. भक्ताची अपेक्षा नसताना, माहीत नसताना त्याला आपोआप भगवत धाम मिळतं, मुक्ती मिळते, ऐश्वर्य मिळतं, सगळं मिळतं. परंतु त्याची इच्छा असते का? अजिबात नाही. ते या श्लोकामध्ये सांगितलंय. त्याची इच्छा पुढच्या जन्मात काय चांगलं मिळायची पण इच्छा नसते. पुढचा जन्म मिळू नये ही पण त्याची इच्छा नसते. त्याची इच्छा फक्त भगवंतांची सेवा एवढीच असते. परंतु त्याला बाकीच्या गोष्टी सगळ्या आपोआप मिळतात. याचं साईड इफेक्ट. तो कृष्ण भावना भवित होऊन पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये रत होतो. वाचला पण ऑलरेडी. त्याने वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर तो पुन्हा आणखी एका मातेच्या उदरात प्रवेश करत नाही. भगवंत स्पष्टपणे हे देखील वचन भगवंतांनीच दिलेलं आहे. नाही, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नयती मामेती. साधारण जीवाचा मृत्यू झाल्यानंतर त्याला त्याच्या पूर्वकर्मानुसार विशिष्ट प्रकारचे शरीर प्रदान करण्यासाठी म्हणून आणखी एका मातेच्या उदरात ठेवले जाते. आणि हे खूप डेंजरस असतं बरं का. पुन्हा जन्म, पुन्हा मृत्यू. मातेच्या उदरात गेल्यावरतीच त्या आत्म्याला कळालेलं असतं आपण अडकलो. थोडंसं पूर्वजन्माचं त्याला आठवत असतं. तेव्हा ह्याचं वर्णन खूप छान दिलेलं आहे 5व्या स्कंदामध्ये. तो मातेच्या उदरामध्ये कसा तडपडत असतो. बऱ्याच जणांना कळत नाही की जन्म, मृत्यू, जरा, व्याधी ही 4 दुःख आहेत. जन्म कसं काय दुःख आहे प्रभूजी? ते तर आनंदाचा क्षण आहे. जन्म देखील दुःख आहे. अति भयानक दुःख आहे जन्म ऍक्च्युली. पण भक्ताविषयी सांगायचे तर त्याला भगवंतांचा सहवास घेण्यासाठी तात्काळ आध्यात्मिक जगात पाठवले जाते. ही भगवंतांची कृपाच होय.
हे कसे शक्य आहे याचे वर्णन पुढील श्लोकामध्ये करण्यात आले आहे उद्याच्या. भगवंत सर्व समर्थ असल्याने ते काहीही करू शकतात. ते मनुष्याला त्याच्या सर्व पापकर्मांसाठी क्षमा करू शकतात. ते एखाद्या व्यक्तीला त्वरित वैकुंठ लोकामध्ये घेऊन जाऊ शकतात. शुद्ध भक्तांवर अनुग्रह करणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांची हीच अचिंत्य शक्ती आहे. हे सगळं कॉमन सेन्स आहे. परंतु दुर्दैवाने कॉमन सेन्स आता कॉमन राहिलेला नाही. आणि म्हणून या जन्मामध्ये कित्येक वर्ष प्रयत्न करून माणूस या स्टेजला पोहोचतो की आपण स्वतःच्या बळावरती ईश्वर व्हायचा जो आपण प्रयत्न करत आहोत तो कधीच यशस्वी होणार नाही. सदैव निष्फळ 100% होणार. आणि त्यामुळे मी हे प्रयत्न सोडून दिले पाहिजेत आणि भगवंतांना पूर्णपणे शरण गेलं पाहिजे. आणि ही जी भावना आहे ती भावना आपण अनंत जन्मापासून विकसित करायचा प्रयत्न करतोय. आता भगवंतांच्या कृपेने, श्रील प्रभुपादांच्या कृपेने, शुद्ध भक्तांच्या कृपेने आपण ऍटलिस्ट ह्याच्याबद्दल श्रवण करायला लागलोय. खूप भाग्यवान आहोत आपण ऍक्च्युली तसं बघायला गेलं. कारण बऱ्याच लोकांना हे खूप उशिरा लक्षात येतं. खूप 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 उशिरा लक्षात येतं. ठोकरे खाऊन 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 समुद्राच्या लाटांवरती पडल्यासारखी अवस्था असते. शास्त्र सांगतं आपल्याला. भागवतामध्ये एक श्लोक आहे. या लाटांवरून फेकला जातो, त्या लाटांवरून पडतो, त्या लाटांवर फेकला जातो, या लाटांवर पडतो. हे भौतिक जग आहे, ही भौतिक अवस्था आहे. आणि ते कुठे सुखाचा शोध घ्यायचा आणि कधी सुखाचा शोध घ्यायचा. छोट्या छोट्या दुःखातून, मोठ्या मोठ्या दुःखातून आपल्याला ही पुन्हा पुन्हा जाणीव करून दिली जाते की तुम्ही तुरुंगात आहात, तुरुंग सोडलं पाहिजे. यस, आपल्याला बऱ्याचदा या इच्छेनेच प्रेरित केलं जातं की इथे दुःख आहे, या दुःखातून बाहेर पडलं पाहिजे, म्हणून तरी भगवंतांची सेवा करा, भगवंतांची भक्ती करा. परंतु टॉपमोस्ट भक्ती ही या मागच्या काही श्लोकांपासून आपण वाचत आहोत, जिथे या मुक्तीची देखील इच्छा सोडून दिली पाहिजे. इच्छा म्हणजे स्वार्थाला. जेव्हा आपण पूर्णपणे निस्वार्थी होतो, अहेतुकी होतो, त्यालाच अनन्य भावाने भक्तिमय सेवा करणे म्हणतात. तेव्हा आणि याचा साईड इफेक्ट म्हणून आपल्याला बाकी सगळं मिळतं. भगवत धाम पण मिळतं, मुक्ती मिळते, सगळं मिळतं. घाबरू पण नका. भगवंत वचन देताना हा शब्दच वापरतात, घाबरू नका. काय म्हणतात? मा शुचा. अजिबात घाबरू नका, मला शरण या. सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. माम एकम शरणम व्रज. अहम त्वम सर्व पापेभ्यो. तुमच्या सगळ्या पापाची काळजी मी करतो. मा शुचा. अजिबात घाबरू नका. सगळीकडे फिरून फिरून परत हेच वाचायचं आपल्याला, भगवंतांना शरण कसं जायचं. भगवद्गीतेचा तोच अर्थ आहे, भागवतमचा पण तोच असणार आहे. याच्या पुढचे अध्याय खूप इंटरेस्टिंग आहेत. कारण या अध्यायामध्ये भगवान कपिल देव भक्तिमय सेवेचं महात्म्य समजावून सांगतात. अजून 1-2 श्लोक आहेत बहुतेक, हा अध्याय संपतो. आणि इथून पुढचे अध्याय मात्र अगदी भगवद्गीतेपेक्षा मोठा आहे. इतकं डिटेलमध्ये जाऊन सांगणार आहेत भगवान कपिल देव. अगदी मन काय असतं, मन कसं विचार करतं, या लेवलपर्यंत जाऊन समजावून सांगणार. त्याला सांख्य तत्वज्ञान म्हटलेलं आहे. त्यामुळे ते येणार आहे, काळजी करू नका. आता फक्त जसं लेक्चरच्या सुरुवातीला पहिल्यांदा सब्जेक्ट सांगितला जातो, तसं सब्जेक्ट सांगितले, प्रेडिकेट येणार आहे त्याच्या मागे. हरे कृष्ण. आजचा इंटरेस्टिंग होता श्लोक. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
हरे कृष्ण प्रभू दंडोत. हरे कृष्ण, दंडोत प्रणाम. म्हणजे जसं भगवंतांनी सांगितलं की हे सगळं सोडलं पाहिजे, कशात अपेक्षा नाही ठेवली पाहिजे, तर ते पटतं सगळं. पण नंतर शेवटी आपण इथे येऊन थांबतो की आपण नाही का, असं सांगितलं तुम्ही की अनादी अनंत कालापासून अनादी अनंत जन्मापासून आपल्यावरती जे संस्कार झालेले आहेत ते संस्कार आपल्या आढळत आणि मग त्या संस्कारात आपण अडकून बसतो. हा, माझ्या असे संस्कार झाले असतील कदाचित मागं म्हणून आपण असं वागतो. आणि मग आपण जे भगवंतांनी सांगितलं ते त्यातलं बाहेर पडायचा प्रयत्न करतो आणि मग आपली परत अधोगती होते. तर मग हे संस्कार आहे, ते संस्काराचं वलय तोडण्यासाठी काय केलं त्याच्याबद्दल सांगा. हरे कृष्ण. जसं परवा एक दिवस आपण चर्चा करत होतो, संस्कार म्हणजे काय असतं. संस्कार म्हणजे मनाच्या चित्ताच्या हार्ड डिस्कवरचं रेकॉर्डिंग असतं. हेच पुढच्या अध्यायांमध्ये दिलेलं आहे अगदी डिटेलमध्ये. ऍक्च्युली मनाचे 4 लेयर्स असतात आणि पहिल्या लेयरचं काम असतं जे दिसतं, जो अनुभव येतो त्याला रेकॉर्ड करून ठेवणे, त्यालाच संस्कार म्हणतात. दुसऱ्या लेयरचं काम असतं जे रेकॉर्ड करून ठेवलंय ते नेक्स्ट टाइम आपल्या समोर आल्यावर माझा त्याच्याशी संबंध आहे की नाही हा संबंध जोडणे. मनाच्या तिसऱ्या लेयरचं काम असतं ठरवणे की या परिस्थितीमध्ये मला त्याच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत की नाही. आणि मग चौथ्या मनाच्या लेयरचं काम असतं येस, प्रयत्न करायचे, डिसिजन घ्यायचं. तर हे मनाची पहिला लेयर जो असतो रेकॉर्डिंग करायचा, हे सगळं रेकॉर्डिंग करत. उप्स, काय केलं. तर हे जे आहे यालाच संस्कार म्हणतात. बऱ्याचदा आपण म्हणतो ना, मुलांवरती चांगले संस्कार केले पाहिजेत, मुलांवरती चांगले संस्कार केले पाहिजेत. आजकाल हे शब्द प्रेम, विश्वास, शांती हे सगळे शब्द स्टाईलचे शब्द झालेत. फक्त मुलांवरती चांगले संस्कार केले पाहिजेत म्हणजेच मुलांसमोर आपण चांगलं वागलं पाहिजे, कारण ते रेकॉर्डिंग करत असतात. हे असं वागलं तर असं मिळतं, असं वागलं तर असं मिळतं, रेकॉर्डिंग चालू असतं त्यांचं. आणि हे जसं मी परवा एक दिवस सांगत होतो की खूप पॉवरफुल हार्ड डिस्क असते ही ऍक्च्युली. आपल्या कम्प्युटर सारखी नसते. जसं कम्प्युटरवरती पण आपण बऱ्याच वर्षाचे फाईल स्टोअर करून ठेवतो, मग कोणीतरी नवीन जुना कस्टमर आला की त्याची फाईल शोधून काढतो. मनाचं सेम काम असतं, परंतु मनाचा हार्ड डिस्क खूप मोठा असतो आणि खूप पॉवरफुल पण असतो ऍक्च्युली. भले आपल्याला 2 वर्षाचं असताना किंवा मागच्या जन्मामध्ये एक्झॅक्टली काय स्टोअर करून ठेवलंय हे आपल्याला एक्झॅक्टली दिसत नसेल, काल काय केलं ते आपल्याला एक्झॅक्टली आठवतं, परंतु आपल्या बालपणात 2 वर्षाचं असताना काय केलं आपल्याला आठवत नाही. याचा अर्थ असा नाही की त्याचा आपल्यावरती प्रभाव पडत नाही. सूक्ष्म प्रमाणामध्ये त्याचा प्रभाव असतोच. त्यामुळे चांगले संस्कार करणे हे अत्यंत महत्वाचं असतं. आता ठीक आहे, इतके जन्म आपण वाईट संस्कार घेत आलेलो आहे, परंतु आता भगवंतांच्या कृपेने, प्रभुपादांच्या कृपेने, भक्तांच्या कृपेने आता चांगले संस्कार व्हायला लागलेत. यांना प्राधान्य दिलं पाहिजे, हो की नाही. याचं रेकॉर्डिंग करायला सुरुवात केलं पाहिजे. जसं 70-80 मध्ये जन्मलेल्यांना हे माहिती आहे, गाणी सगळे कॅसेट वरती यायचे, टेप रेकॉर्डर कॅसेटवर. आणि सुरुवातीला तर ते जे टेप प्लेयर असायचे त्याच्यामध्ये रेकॉर्ड करायची पण फॅसिलिटी नसायची, किंवा असली तरी सगळा आवाज गोंधळ रेकॉर्ड व्हायचा. मग आपण बरेचसे गावामध्ये रेकॉर्डिंगचे स्टुडिओ असायचे, त्यांच्याकडे आपण कॅसेट द्यायचो आपली जुनी, आणि याच्यावरती हे किशोर कुमारची 4 गाणी रेकॉर्ड करून द्या म्हणून सांगायचं. तेव्हा आपल्याला माहिती असायचं की त्याच्यावर ऑलरेडी जे रेकॉर्ड केलेलं आहे ते पुसणार आहे, आणि ती रिस्क आपण घ्यायचो. तशी आपण रिस्क आता घेतली पाहिजे. ऑलरेडी जे रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे ते पुसायला पाहिजे, त्याच्यावरती नवीन रेकॉर्डिंग केलं पाहिजे. बऱ्याच आता मराठीमध्ये एक म्हण असते की स्वभाव कोणाचा बदलता येत नाही. ऐकलं असेल तुम्ही बऱ्याचदा की नाही, स्वभावाला काही औषध नाही मराठीमध्ये म्हणतात. परंतु माझा स्वतःचा अनुभव असा आहे, माझ्या स्वतःच्या बाबतीत देखील आणि मी बऱ्याच भक्तांना देखील बघितलेला आहे
की भगवद्गीता भागवतमच्या श्रवणाने आणि शुद्ध भक्तांच्या संगाने स्वभाव देखील बदलतो. बरेच मी स्वतः पाहिलेले आहेत ज्यांचा क्रोध, इतके क्रोधी होते पूर्वी, ते आता भयानक शांत झालेले आहेत. स्वार्थ सोडून दुसरं काही कळत नव्हतं त्यांना, ते आता उदार झालेले आहेत. स्वभाव बदलतो, नाही असं नाही. फक्त काय आहे की त्याच्यासाठी आपले प्रयत्न पाहिजेत. आणि ते प्रयत्न पण कसे पाहिजेत? जबरदस्तीने तुम्हाला कुणी आणलेलं नाहीये इथे. हे भगवद्गीता भागवतमचं श्रवण आणि शुद्ध भक्तांच्या संघामध्ये याचं श्रवण आणि याच्यावरती कार्य करणे, हे जर आपण कंटिन्युअसली केलं तर आपोआप हे रेकॉर्डिंग नवीन सुरू होतं. आपोआप सुरू होतं. तुम्हाला काही करायची गरज नाही. फक्त काय आहे की आता हेच पुढे कपिल देव समजावून सांगणार आहेत की मग आता हे काम कुणाचं आहे? मनाचं काम आहे रेकॉर्डिंग करणे. मग हे ठरवणे की काय रेकॉर्डिंग करायचं, काय करायचं नाही, हे काम कुणाचं आहे? हे काम असतं बुद्धीचं, अहंकाराचं, आत्म्याचं. आणि तो थोड्याफार प्रमाणामध्ये जागा झाला पाहिजे. आणि मग त्याने मनाला अशा वातावरणामध्ये ठेवायचं प्राधान्य दिलं पाहिजे. प्रायोरिटीज ज्याला आपण म्हणतो त्या चेंज झाल्या पाहिजेत की मला इथे राहायचं नाहीये आणि इथे रेकॉर्डिंग सगळं चुकतंय. मला जसं मगाशी प्रभुपाद म्हणाले की मुलांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा आपण प्रयत्न केला नसला पाहिजे. म्हणजे काय? मुलांना अशा शाळांमध्ये घातलंच नसलं पाहिजे जिथे कंटिन्युअसली त्यांच्या मनावरती काहीतरी घाणेरडं रेकॉर्डिंग होत आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं की ह्या फक्त काय म्हणतात बातमी किंवा युट्यूब वरती बघायच्या गोष्टी आहेत. नाही, हे सगळं कॉमन झालेलं आहे आता. परवाच अमोल प्रभू मला सांगत होते की त्यांच्या मुलीच्या शाळेमधून नोटीस आली सगळ्या पालकांना की घरी आल्यानंतर सगळ्या मुलांचे बॅगा चेक करा, कारण बऱ्याच मुलांच्या बॅगेमध्ये ई सिगारेट सापडली. 6वीच्या मुलाच्या बॅगमध्ये ई सिगारेट माहिती आहे तुम्हाला? निकोटीननी भरलेली बॅटरी असलेली सिगरेट असते. वेपिंग म्हणतात त्याला. इट्स अमेझिंग. आता हे नाही आहे अशी शाळा कुठली आहे का? कुठलीही नाही. येस, ही परिस्थिती आज आलेली आहे. हे असं रेकॉर्डिंग, असे संस्कार आपल्या मनावरती होणार नाहीत. अगदी प्रौढ आपल्यासारख्या 40 वर्षाच्या माणसावरती देखील होणार नाहीत. असं समाज वातावरण कुठे आहे का? अजिबात नाही. ते आपणच तयार केलं पाहिजे. थोडंफार तयार केलं पाहिजे आणि थोडंफार मनाची दृढ निश्चय देखील करून जे रेकॉर्डिंग होतंय ते रिजेक्ट करायला पण शिकलं पाहिजे. कारण तुम्ही ते थांबवू पण शकत नाही. आणि हीच भक्तीची शक्ती आहे. भक्ती म्हणजे असं नाही आहे की काही चमत्कार घडून येणार आहे, उद्यापासून तुमची इंद्रिय तृप्ती गायब होणार आहे. नाही, भक्तीची हीच शक्ती असते की मन दृढ होतं. दृढ निश्चय, डिटर्मिनेशन. म्हणून हा शब्द भगवद्गीतेमध्ये बऱ्याचदा येतो, दृढव्रता, दृढ निश्चय, दृढव्रता. आणि हा दृढ निश्चय झाला की मग समोर आपले संस्कार होत असेल तरी आपल्याला काही फरक पडत नाही. परंतु त्या स्टेजला जाईपर्यंत आपण शुद्ध भक्तांचा संग केला पाहिजे. प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंट मध्ये राहिलं पाहिजे, कारण तोपर्यंत आपण व्हल्नरेबल असतो. ते मराठी मला एकदम शब्द आठवत नाही त्याचे एक्झॅक्टली मराठीमध्ये शब्द. शुद्ध भक्तांच्या संघामध्ये एक प्रकारचं संरक्षणाचं कवच असतं, कारण आपण अजून त्या प्रलोभनाला बळी जाण्याचे चान्सेस असतात. मग एकदा आपण स्ट्रॉंग झालो, दृढ झालो, तर मग त्या संरक्षणाच्या बाहेर गेलं तरी चालतं, कारण मग आपल्याला प्रलोभन त्रास देऊ शकत नाही. त्या प्रलोभनाला आपण बळी जात नाही. तुम्ही म्हणाल, प्रभूजी मी रोज प्रश्न विचारतो, तुम्ही युरून फिरून फक्त उत्तर हेच देता, शुद्ध भक्तांचा संघ. येस, दुसरा काही पर्याय नाही आहे त्याला ऍक्च्युली. कारण शुद्ध भक्तांच्या संघामध्येच भगवंतांची सेवा, भगवंतांचं स्मरण, श्रवण, कीर्तन चालू असतं. बाकी तुम्ही दुसरीकडे कुठे गेला मग दुसऱ्या गोष्टी चालू असतात.
भागवतामध्ये हेच तर वाचतो आपण. शुद्ध भक्तांचा संघ म्हणजे काय, असं काय स्पेशल कोणी सर्टिफिकेट घेऊन आलेलं नाही आहे की हे शुद्ध भक्त आहेत, हे शुद्ध भक्त नाही आहेत. जिथे भगवंतांचं स्मरण, श्रवण, कीर्तन आणि भगवंतांची सेवा अगदी अनन्य भावाने चालू आहे, तोच शुद्ध भक्तांचा संघ. आणि तो संघ आपण ठेवला पाहिजे, शोधला पाहिजे, ठेवला पाहिजे. मग आपले संस्कार चांगले व्हायला सुरुवात होतात. बऱ्याचदा आपल्या मनामध्ये ही तिगडी असते, हा तिढा असतो की आपण आता सध्या जिथे अडकलेलो आहे ते कसं सोडायचं, ते कसं बंद करायचं. काही लोक एका दिवसात सोडतात, जसे की संत तुकाराम महाराज आहेत, बरेचसे आपले संत आहेत. मला अजूनही आठवतं आमच्या जैन संप्रदायामध्ये एक महान आचार्य होऊन गेले, शांतीसागर महाराज त्यांना म्हणतात. त्यांनी एका दिवसात सोडलेलं, असं एका दिवसात सोडले. खांद्यावरचा औषधाचा पंप खाली ठेवला, चप्पल तिथंच काढले पायातले, घरातल्यांना सांगितलं आजपासून मी चाललोय. अमेझिंग. ती भावना कधी येते, जेव्हा आपल्याला पूर्णपणे कळतं की या भौतिक जगामध्ये काही नाहीये. नसेल तर मग आपण हे गणित घालत बसतो की हे कर्ज फेडायचं आहे, हे याची जबाबदारी आहे, त्याची जबाबदारी आहे, हे पूर्ण करायचं आहे, ते पूर्ण करायचं आहे. हे कधीच न संपणारं गणित आहे. ठीक आहे, थोड्याफार प्रमाणात तुम्ही ते गणित घाला, आपल्या वरिष्ठ भक्तांची मदत घ्या ते गणित सोडवण्यासाठी, परंतु लवकरात लवकर या स्टेजला आपण आलं पाहिजे. ऍक्च्युली नसेल तर दुःखच दुःख आहे. थोडस याची काळजी घेतली पाहिजे. हरीश प्रभूजींची कृपा आहे की माझ्या शॉर्ट्स मध्ये सारखे प्रेमानंद सागर महाराज पण येतात आजकाल. काल मी त्यांचाच एक व्हिडिओ बघत होते, त्याच्यात सांगत होते महाराज की महाराज स्वतः सांगत होते, मी जेव्हा वृंदावनला आलो त्यानंतर ना मी कधी माझी आई कुठे आहे, माझा बाप कुठे आहे विचार केला आजपर्यंत, त्या क्षणापासून नाही माझ्या आई वडिलांनी कधी माझी चौकशी केली मी कुठे आहे. फिनिश. एका क्षणात फिनिश, संपलं. हा दृढ निश्चय घेणारे फास्ट प्रगती करतात आणि ज्यांचा दृढ निश्चय होत नाही त्यांची प्रगती स्लो असते. आता हे ब्रह्मचार्यांना खूप सोपं आहे हा निश्चय घेणे, कारण त्यांच्यावर जबाबदारीच नसते. परंतु आपण जेव्हा एखाद्या जीवाला जन्म देतो, या जगात आणण्याची जबाबदारी घेतो, तेव्हा हा निश्चय घेणे हे शास्त्राने पण सांगितलेलं नाहीये. त्यांची जबाबदारी पूर्ण करून मग निश्चय घ्यायला, दृढ निश्चय घ्यायला सांगितलेलं आहे. परंतु त्यांची जबाबदारी पूर्ण करताना देखील त्यांना भक्त बनवणे ही सगळ्यात मोठी जबाबदारी असते, हे देखील शास्त्राने सांगितलेलं आहे. त्यामुळे आपलं घर, गृहस्थाश्रमीचं पूर्ण घरच भक्तिमय असलं पाहिजे. परंतु ब्रह्मचार्यांसाठी खूप सोपं आहे. त्यामुळे ब्रह्मचारीने हे सगळं थोडंफार तुम्हाला वाटेल प्रभूजी मी तुमच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलते काय, तसं नाही आहे. परंतु बरेच भक्त मला पुण्यामध्ये भेटतात आणि त्यांच्या एकच उत्तर असतं मला, प्रभूजी अजून थोडे कर्ज आहेत ते फेडायचे आहेत, अजून काही जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत, मग मी येणार आहे फार्म कम्युनिटीमध्ये. बरेच लोक, अक्षरशः मला हे उत्तर भक्ती विकास महाराजांच्या शिष्याने पण दिलेलं आहे. आणि त्याच मला आश्चर्य वाटतं की तुमचे गुरु इतके स्ट्रॉंगली बोलत असताना तुम्ही इतके डळमळीत कसे काय झालं. याचं कारण कोण सांगू शकेल? संघ. मी त्यांना त्यांच्या तोंडावर म्हटलं, पुण्याचा संघ हे तुमच्यासाठी बेकार आहे. जबाबदाऱ्या ज्या तुम्ही म्हणता ना त्या पूर्ण करा, परंतु ह्या संघात न राहता करा. तुमच्या गुरुच्या शिष्यांच्या संघात राहून करा, तुमची फास्ट प्रगती होईल. आणि ते संघच डेंजरस आहे, कारण पुण्यामध्ये शिकवलंच हे जातं, तुम्ही करूच नका, तुम्हाला गरजच नाही. खरोखर एक भक्ती विकास महाराजांचे शिष्य आहेत आणि मी गेलो की न चुकता मला येऊन भेटतात, कारण त्यांना माहिती आहे मी त्यांच्या गुरुचं काम करतोय.
न चुकता मला येऊन भेटतात, माझ्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. आणि मी त्यांना न चुकता म्हणतो की का अडकलाय प्रभूजी तुम्ही इथे, तुमच्या गुरुजी तुम्ही लेक्चर ऐकता की नाही. तर ह्या संघाचा परिणाम असतो. संघ लवकरात लवकर बदलला पाहिजे. आणि हे झाले ग्रहस्थ. तुम्ही तर ब्रह्मचारी आहात. तुम्ही तर असला विचार केलाच नसला पाहिजे, कर्ज बिर्ज ही जबाबदारी ती जबाबदारी, सगळे गाठ बांधायची सोडून द्यायची एका दिवसात. कुठले कुठलं कर्ज प्रभूजी, कुठलं कर्ज आणि कुठलं काय. भगवंत बघून घेतील म्हणायचं. संत तुकाराम महाराजांनी सगळं सोडून दिलं एका दिवसात. बलाढ्य संपत्ती होती त्यांच्या वडिलांनी मिळवलेली, एका दिवसात सगळ्याचा त्याग केला. एका दिवसात स्विच ऑन झाला त्यांचा. तोपर्यंत ते आपल्यासारखेच होते, वारीला जाणे, हे करणे ते करणे. ऑफकोर्स भगवंत देखील घडवून आणतात असा स्विच ऑन ऑफ करणे. परंतु बरेचसे लोक असे असतात की भगवंत ट्राय करतायत स्विच ऑन ऑफ करणे, तरी आपल्याला ते घ्यायचं नाही. असे पण लोक आहेत. हे थोडस आपण पण थोडेसे आपल्या परीने प्रयत्न केले पाहिजे. खूप दुर्दैवी गोष्ट आहे, परंतु हे सांगावं लागतं की नॉर्मल आपल्या मंदिराचा संघ सोडून द्या. तुम्हाला तिथे कधीच तीव्र भक्ती सांगितली जाणार नाही. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? सिंपल वाक्य मी तुम्हाला सांगतो. मन हे ऑलरेडी आपलं इंद्रिय तृप्तीच्या मागे दुबळं असतं. त्याला अजून दुबळ्या संघामध्ये ठेवला तर त्याला तीच चालना मिळणार. तेच संस्कार होणार, तीच चालना मिळणार. हा श्लोक नेहमी लक्षात ठेवा. भागवतमच्या पहिल्याच स्कंदामध्ये, तीव्रेन भक्तियोगेन यजेत पुरुष परम. तीव्रेन तीव्रेन भक्तियोग, तीव्रतेने भक्तियोग करायचा आपल्याला. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. नमस्कार. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण प्रभुजी.